नमस्कार, मी तुषार भोसले. शेतकऱ्यांची व्यथा जाणावी तर संवेदनशील मन हवं. आजच्या राजकीय आराखड्यात कुणी असं सापडावं का नवं. म्हणे काही आमदारांनी 1 दिवसाचा पगार देऊन केला, कुणी स्वतःची फोटो चिटकवून पाकिटे बांधण्यासाठी केला. अनेक ठिकाणी सामान्यांच्या मदतीसाठी आव्हान केलं. मदतीसाठी सामान्य जनांनी आपली किसही काम केली. तत्पुरत्या या मदतीवरती सांगा, वाहून गेलेला संसार उभा राहणार कसा. गेलं, माती गेली, जनावरं मेली, कुठून आली होती अवदसा. पोराबाळांचं शिक्षण, शेतीचं भांडवल, तेला मिठाची सोय कशी करावी, कर्जावर चाललेल्या हप्त्यातून परतफेड कशी करावी. कर्जमाफी करतो म्हणतं सत्तेवर होतं ते आलं. वाहून गेला शेतकऱ्यांचा संसार, तरी बांधावर नसते परतलं. निवडणूक आल्याशिवाय बळीराजाची आठवण कुणाबरं येते. शेतकरी राजा हाय म्हणत मतांची जोडी भरून घेतली जाते. पायाभूत सुविधा, आरोग्याची काळजी घेत संसार पुन्हा उभा करावा. मोड बांधावी. शासनाला जर मदतच करायची असेल तर उघडे पडलेले संसार उभारण्याची जबाबदारी. आजच्या 2 पाकिटांवर त्यांचं वर्ष कसं निभावून जाईल. शेतातल्या मातीला पुन्हा एकदा नवनिर्माणाचं बळ कसं येईल. कधी दुष्काळाचं सावट तर कधी पुराशी करावा लागतो संघर्ष. या पोषितांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह की आता कसं निभावून न्यायचं हे वर्ष.